गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन आयुक्त म्हणून काम करताना राज्यभरात भेसळीविरोधात कठोर मोहीम राबवून अनेकांना धडकी भरविणारे तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने महत्त्वाच्या पदावरून उचलबांगडी केली आहे। मुंढे यांना महत्त्वाच्या पदावरून हटवण्यात आले असून त्यांच्या जागी डॉक्टर चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे। राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे। सुरुवातीस आयुक्त पदे कमी दर्जाचे असून सरकारने आपला अवमान केल्याचे सांगत या पदावर रुजू होण्यास मुंढे नाखुश होते। मात्र राज्य सरकारने त्यांची अन्य पदावर नियुक्तीची विनंती फेटाळल्यानंतर मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारताच धडक कारवाई सुरू केली आहे। मुंढे यांनी गेल्या 15-20 दिवसात भेसळी विरोधात धडक मोहीम राबवली असून अन्न, औषधे, दूध, हवा भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारत अनेकांना जेलमध्ये पाठविले आहे। एवढंच नव्हे तर काही मोठ्या कंपन्या, उद्योग, हॉटेलवरही मुंढे यांनी कारवाई करीत आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे। मुंढे यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करीत त्यांची बदली करण्यासाठी काही नाराज मंडळी प्रयत्नशील असतानाच राज्य सरकारने मंगळवारी मुंढे यांना आणखी एक धक्का दिला। राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात प्रशासकीय सोयीसाठी पालक सचिवांची नियुक्ती केली आहे। जिल्ह्यात राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून पालकमंत्र्यांच्या सह्यासाठी तसेच जिल्ह्यातील प्रश्नांची शासन दरबारी सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एका सचिवाची पालक सचिव म्हणून नियुक्ती करण्यात येते। या प्रथेनुसारच सरकारने तुकाराम मुंढे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असताना त्यांची परभणीचे पालक सचिव म्हणून नियुक्ती केली होती। मात्र मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागातून बदली करण्यात आल्यानंतर मुंढे यांची आता परभणीच्या पालक सचिव पदावरूनही उचलबांगडी करण्यात आली आहे। तर मुंढे यांच्या जागी परभणीचे पालक सचिव म्हणून ग्रामविकास विभागाचे सचिव चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर अकोला जिल्हा पालक सचिवपदी कृषी सचिव परिमल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे।